हा बोला मॅडम, काय करतीस? आता मी माझा चहा घेते पहिले हा आणि नंतर बाकीचे जे काम आहे ते आवडते. चहा पिल्याशिवाय मला काही होत काही नाही. जमत नाही. हे तर तुम्हाला माहित आहे. हा? आज मला म्हणून चहा- आमच्या डब्याला टाइम होतो. नाही टाइम नाही होत. मी चहा करून बाजूला ठेवते, नंतर ते बघा तुमचा डबा असं आहे भरलेला का? आहे. भरला आहे? हा आताशी भरलेला आहे म्हणते तू. भरलेला आहे म्हणजे भाजी चपाती भरलेली आहे. त्यात आता मी हे बघा काय टाकते. हा ते मुळा काकडी असं जरा काहीतरी खायला दिलं ना. रात्री एकतर 1:30 वाजला पाहिले. हा रात्री तरी पण काल मी लवकर आलो ना ग. तुम्ही लवकर आले. कोथिंबीर निवडली, परत शेपूची भाजी निवडली, तरी मेथीची गड्डी राहिली तशीच. मिरच्या 2 ठेवल्या, भेंडी 2 ठेवली, काकड्या, मुळा. तुम्हाला माहिती आहे मी असं ठेवत नाही. हे बघा इथं मुळा टाकला, यातच ही काकडी टाकते. काकड्या मोडा टाकला, काकडी मोडा. या काही मुळा टाकल्या की हे बघा काकडीच दिसली. हा ते काय खुडा मटकीची भाजी केली तुम्हाला डब्याला. आता मला दुसरी भाजी करेन मी. माझा गॅस आता मी बंद करते. म्हणजे आता पहिली मी चहा घेऊन घेणार आहे आणि नंतर राहिलेल्या चपात्या करते. अजून मला छोल्याची भाजी पण करायची आहे. चला तुम्ही गेले की पूजा करून घेणार आहे मी. ओके. चपात्या झाल्या की पूजा करते. चला बाय. कुकरला तोपर्यंत माझी पूजा होईल. पण आज वेळ लागणार आहे. आज गुरुवार आहे ना. हो गुरुवार आहे आज. फुलं घेऊन जा तुम्ही. हो ओके बाय. चला बाय. घ्या तुमचा डबा. चला निघा तुम्ही. मी घेते आता पहिले माझा चहा. ओके. हा ओके तर ओके. चला जावा बाय. घेताय का चहा? आता म्याऊ लागणार आहे तुमच्या म्यांग. चाललो ग मी. म्याऊ त्यांच्या मांग नाही गेली माऊ तू आज? नाही लागली पप्पांच्या मांगे आज? झोपा अंगावर टाकू तुझ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्ही सर्वांनी कालच्या व्हिडिओला छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या कमेंट मी वाचते, पण सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देणे शक्य होत नाही, त्याबद्दल सॉरी. देवाची पूजा माझी झालेली आहे आणि देवघर आपलं खूप छान आज सजलेलं आहे. खूप दिवसापासून मला देवघराला जी तोरण आहे फुलांची ती लावायची होती. आज शेवटी ते लावून घेतले. आज लावील उद्या लावील असं म्हणता 1 महिना झाले. इथं आली तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये होतं मला ते लावायचं आहे. आज शेवटी ते पण लावून घेतले. चला आता राहिलेली जी कामं आहे ती करून घेते. असं वाटत नाही आहे मला की देवाजवळून उठावं म्हणून, कारण गुरुवार, शुक्रवार, मंगळवारचं असं देवघर आपलं खूप छान सजतं. त्यामुळे खूप छान असं सुंदर आणि खूप मस्त दिसतं आहे. स्वामी महाराजांचं रूपसुद्धा खूप खुलून आलेलं आहे. चला ताईंनो, कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? पिवळे फुलं जर असले तर देवघर आपलं खूप सुंदर दिसतं, पण पिवळी फुलं मला एवढी मिळालेली नाही. जी फुलं मिळालेली आहे तीच मी देवघराला वाहिलेली आहे. आणि म्याऊचं माझ्या चाललेलं आहे मध्ये खाली बराच पसारा आहे. तो काही मी तुम्हाला दाखवत नाही, तो पण मला आवरायचा आहे. पूजा करताना जवळ खूप सारा असा पसारा असतो. कालची जी फुलं वाहिलेली होती ती पण पडलेली आहे. पाणी स्वामींना पंचामृताने अभिषेक घातलेला आहे. ते पाणी आता तुळशीला नाही ओतत मी, दुसऱ्या कुठल्या तरी कुंडीमध्ये ओतते. का तर त्याच्यामध्ये आपण हळदी, कुंकू, अष्टगंध असतं आणि त्यामध्ये कुठलेही केमिकल वापरतात. त्यामुळं आपली झाडं खराब होण्याची शक्यता असते आणि तुळशीच्या मुळांना आपण ते पाणी वाहायचं नाही असं सुद्धा म्हणलेलं आहे. पहिले ओतायचे देवाचं पाणी तुळशीलाच ओतायचे, पण आता ओतत नाही. म्हणजे बरेच वर्ष झाले मी पण ओतत होते बरं का. 13-14 वर्ष झाले मी आता तुळशीला देवांना स्नान घातलेले पाणी नाही ओतत, दुसऱ्या कुठल्या तरी झाडामध्ये ओतून देते. तुम्हाला पण विचार पडला असेल की ताई बेसिंगमध्ये का कपडे किळत आहेत, पण त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता जर बोलत बसले तर वेळ होईल मला. बाथरूममध्ये सुद्धा नळ चालू आहे, बादलीमध्ये पाणी जमा होत आहे. डस्टबिन, कचऱ्याचा जो डस्टबिन आहे तो मी बाथरूममध्ये ठेवलेला आहे.
कचरा भरायची सुपली ती पण बाथरूममध्ये ठेवलेली आहे. बाहेरचा झाडू, आतमध्ये घरामध्ये जो झाडू मारून घेते तो झाडू, असे 2 झाडू ते पण मी बाथरूममध्ये ठेवलेले आहे. झाडू, दोन्ही झाडू, कचऱ्याची सुपली, कचऱ्याचा डस्टबिन ते पण मला घासायचे आहे. कपडे वाळायला टाकते तोपर्यंत बादली भरून जाईल आणि नंतर मग मी झाडू, सुपली आणि कचऱ्याचा डस्टबिन घासून घेते. तोपर्यंत आपल्या कपड्यांमध्ये जे पाणी आहे ते पण निथळलं जातं आणि त्याच्यानंतर बनवायचं आहे स्वयंपाक. पूजा माझी झालेली आहे. छोले पण उकळून झालेले आहे, म्हणजे शिजवलेले आहे. कुकरलाच लावले होते. चला नळ चालू करते. नळ मी बंद केला आता, का तर तुम्हाला आवाज येणार नाही त्यामुळे. या दोन्ही पण कचऱ्याच्या बादल्या आहेत. मी यामध्ये कचरा भरते, म्हणजे डस्टबिन म्हणून मी त्याचा वापर करते. रोजच्या घासून ठेवते, कारण ते कसं हात आपल्याला लावू वाटत नाही. आतमध्ये जे आहे ते कलरचं आहे ते निघत नाही. थोडं करून ते असं धुणं एकदाच निघत नाही. बाहेर पाऊस पण चालू आहे. डस्टबिन, सुपली, झाडू सर्व इथंच ठेवलेलं आहे सोकायला. पटकन आता छोल्यांची भाजी आणि राहिलेल्या 2-3 चपात्या त्या करायच्या आहे, त्या करून घेते. पावसाच्या वातावरणामुळे असा अंधार पडतो, केव्हा तरी लाईट लावते मी. किचन ओट्यावरती पाणी साचलेलं आहे, कपडे पिळले त्याचं, ते पाणी पुसून घेते आणि लगेच भाजीला फोडणी देते. तेल छान तापलेलं आहे. गॅसची शेगडी खराब झालेली आहे. एकाच बाजूने जाड लागतो, त्यामुळे मी आता इकडच्या शेगडीवर ठेवते. त्यात थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, मसाले करपू नाही म्हणून. ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते भांडं धुवून त्यात टाकलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं छान ते पण परतून घेतलं. राहिलेलं पाणी आहे ते पण टाकून देते. छोल्यांचंच पाणी घेतलेलं आहे मी. ज्या पाण्यामध्ये आपण छोले शिजवलेले आहे तेच पाणी घेतलं कुकरमध्ये जे होतं ते. परत 2-3 मिनिटं याला छान असं तेलामध्ये शिजू देते. रात्री आपण कोथिंबीर निवडून ठेवलेली होती, त्यातलीच आता कोथिंबीर घेणार आहे मी. धुतलेली नाही आहे कोथिंबीर. धुवून जर ठेवली तर ती खराब होऊ शकते, त्यामुळे मी निवडून ठेवलेली आहे. फक्त ज्यावेळेस भाजीमध्ये टाकते त्यावेळेस मी धुवून घेते. आपण धुवून पण ठेवू शकतो, पण धुतल्यामुळे कोथिंबीर खराब होते. भाजी मला थोडी पातळ करायची आहे, त्यामुळे मी यामध्ये टाकणार आहे पाणी. छोले शिजवलेलंच पाणी आहे. जर कमी असलं तर दुसरं पाणी टाकलं तरीही चालतं, पण गरम पाणी टाकायचं, त्यामुळे तरी येते आणि कलरही छान येतो. गार पाणी वतणार आहे मी. गरम पाणी नाही मी केलेलं, आठवण नव्हती मला. आठवण म्हणजे मला असं वाटलं जे कुकरमध्ये पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्ये होईल, पण ते पाणी कमी पडलेलं आहे. थोडंच वतायचं होतं मला, तेवढं चालून जातं. छान आता बारीक गॅसवरती 5 मिनिटं मंद आचेवर भाजीला उकळी आणणार आहे. माझी आई म्हणायची भाजीला गद गद गतका येऊ दे. मला अशी भाजीला गतका आला म्हणजे छोटे छोटे जे बुळबुळे येतात तसे जर आले की भाजीला चव खूप छान येते. बरं का ताईंनो, मला पण अनुभव आहे असा. बारीक गॅसवरती छान अशी भाजी आपली शिजत आहे, ते बघायला मला खूप आवडतं असं भाजी शिजत असताना. जास्त काही पाणी नाही ओतलेलं मी, थोडंच ओतलेलं आहे, अगदी अर्धी वाटी, म्हणजे भाजीचा 1 चमचा, एवढा 1 चमचा. चला संध्याकाळची देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. मी जाते आता खाली. गेटच्या बाहेर समोरच दुकान आहे, का तर मला आणायची आहे दूध पिशवी, त्यामुळे मी पटकन जाऊन घेऊन येते. पाऊस चालू असल्यामुळे मी जर्किन घातले, कारण छत्री नाही आहे माझ्याकडे आणि 2 मिनिटाचं तर काम आहे. दुकान आहे तिथूनच आपल्याला दूध पिशवी घ्यायची आहे. अंधार आहे खाली. हे बघा दूध पिशवी पण आणली आणि माझं एक पार्सल आलेलं होतं खाली, ते पार्सल पण मी घेतलेलं आहे. जिना चोळून आलं की असं गरम होतं आणि माझं जे पार्सल आहे ते खालीच ठेवलेलं होतं गेटवरती, ते पण मी घेऊन आलेली आहे. खाली खूप अंधार होता त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल. दूध आणलेलं आहे, बाकी काही नाही आणलेलं. दूध पिशवी होते. बारीक गॅसवरती दूध तापायला ठेवते. छान तापतं बारीक गॅसवरती दूध.
किचनचा लाईट बंद केलेला आहे. दुपारी मला मेथीची भाजी निवडायची होती, पण ती भाजी पण राहिली का तर मी व्हिडिओ एडिट करत बसले होते आणि कमेंटसुद्धा बघायच्या होत्या, त्या पण बघत बसले होते. त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही मेथीची भाजी निवडायला. ती भाजी आता मी निवडून घेते का तर दुपारचा आपला स्वयंपाक थोडा शिल्लक आहे, एवढा काही करायचा नाही. आणि आपण पार्सल बघू. पहिले दूध तापायला ठेवते, त्याच्यानंतर पार्सल बघू. दूध, भात आणि लाल मिरच्यांची चटणी खूप छान लागते खायला. चला आता आपलं काय पार्सल आहे ते आपण ओपन करून बघू. त्याच्यानंतर मला निवडायची आहे मेथीची भाजी. मेथीची भाजीचं पण मी इथंच आणून ठेवलेलं आहे. बघा, फ्रीजमध्ये गड्डी तशीच बांधून ठेवलेली होती. अशा भाज्या तर मी ठेवत नाही कधी, लगेच निवडून घेते. पण रात्री खूप उशीर झाला होता, 1:30 वाजलेला होता, त्यामुळे मी ती भाजी तशीच ठेवली. दुपारी मला 2-3 वेळा आठवण आली आपल्याला भाजी निवडायची, पण गेले विसरून. त्यामुळे मी आता ती वरतीच ठेवलेली आहे काढून, का तर लगेच आपल्याला निवडून ठेवता येईल. कारण दादांना यायला पण वेळ आहे. किती वाजले ते पण मी सांगू शकत नाही, मी काय बघितलं नाही किती वाजले. आपल्या घड्याळमध्ये वाजलेले आहे 9 वाजून 5 मिनटं झालेले आहे. 1-1.5 तास ते पाठीमागं आहे. बघू, मला वाटतं 8, 8:15 किंवा 8:30 झाले असणार आहे आता रात्रीचे. असलं तर ठेवणार आहे, नाही तर रिटर्न करून देणार आहे. मी माझं कसं असतं, मला आवडलं तरच मी ठेवते. छान वाटला होता, तुमचे दादा म्हणले मागव कर ऑर्डर, त्यामुळे मी केला होता. आणि तुमच्या दादाला कॉलरचे टॉप खूप आवडतात. त्यांना गोल गळा किंवा चौकनी गळा किंवा वेगळं काही आवडत नाही. आता हे पण आवडतं का नाही काही मी सांगू शकत नाही, पण त्यांच्याच आवडीने चॉईस केलेला आहे. म्हणजे त्यांना आवडला त्यामुळे मी ऑर्डर केला, कारण तेच म्हणले कर तुला ऑर्डर. चला ताईंना भाजी पण निवडायची. आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवते, कारण आता खूप वेळ झालेला आहे. आवडतात का नाही तुम्हाला माझे ब्लॉग ते पण कमेंटमध्ये सांगा. मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेले होते कसे वाटतात माझे ब्लॉग, कशी वाटते माझी पूजा, कसं वाटतं माझं डेली रुटीन. तुमचं पण सेम असंच असतं का? घरी राहणं पण सोपं नाही, घरी राहून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. आणि मला पहिल्यापासून बसून राहायची सवय नाही. ज्यावेळेस माझे मुलं लहान होते त्यावेळेस सुद्धा मी मशीनचे खूप काम केलेले आहे, मी डबे सुद्धा केलेले आहे. तुमचे दादा पहिल्यापासून मला म्हणतात नको करू, पण ती पहिल्यापासून मला सवय आहे. माझी आई पण सांगायची, शेजारी पण म्हणायचे मला, तू कशाला एवढं करते, कशाला, तुला काय गरज पडली. पण गरज असते ताईंना सगळ्यांना. आणि आपले पैसे जर असले तर आपण स्वतः खर्च करू शकतो, दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. तसंच माझं आहे. मला तुमच्या दादाने कितीही पैसे दिले माझ्या हातामध्ये तरी माझं मन काही भरत नाही. ज्यावेळेस माझी स्वतःची कमाई असते की मी ते कुठंतरी खर्च करते, तेव्हा मला खूप छान वाटतं. असं की माझे पैसे म्हणून त्यांनी जरी दिले, त्यांना पण माहिती मी 1 रुपया कुठं खर्च करत नाही. त्यांना विचारल्याशिवाय काही जरी असलं तरी मी पहिले त्यांना विचारते की हे घ्यायचं आहे, घेऊ का. ते कधीच मना करत नाही. पण माझे जेव्हा पैसे असतात त्यावेळेस सुद्धा मी त्यांना विचारते. असं काही नाही की माझे पैसे आहे म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाने खर्च करते. आणि ते सुद्धा मला कधीच मना करत नाही की तू हे असं का केलं, की तू का खर्च केलं, का तू का घेतलं. पण तरी सुद्धा मी विचार करूनच कोणतीही गोष्ट घेते. चला आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवते. बाय ताईंना, परत भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया. उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.